नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण विना ऑक्सिजन श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे की काही सजीव जे असतात ते ऑक्सिजन घेऊन श्वसन करतात, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे की ऑक्सिजन घेऊन कशा पद्धतीने ऊर्जा निर्मिती केली जाते। आता हे काही सजीव असे असतात की जे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही। उदाहरणार्थ अनेक जीवाणू आहेत त्याच्यामध्ये। मग अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विना ऑक्सिजन श्वसनाचा अवलंब करावा लागतो। विना ऑक्सिजन श्वसनाने ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोसिस आणि किण्वन म्हणजे फर्मेंटेशन हे 2 टप्पे असतात। यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते। मग या प्रक्रियेमध्ये ग्लुकोज विघटनातून तयार झालेल्या पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोल मध्ये रूपांतरित केले जाते। यालाच काय म्हणतात? किण्वन। इंग्लिशमध्ये त्याला फर्मेंटेशन म्हणतात। मग काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजन श्वसनाऐवजी विना ऑक्सिजन श्वसनाचा अवलंब करतात। उदाहरणार्थ बीजांकुराच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे ऑक्सिजन श्वसन करतात। तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी म्हणजे स्नायू विना ऑक्सिजन श्वसन करतात। त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते। हा त्यांनी एक तक्ता दिलेला आहे की विविध सजीवांमध्ये किंवा पेशींमध्ये ऑक्सिजन श्वसन कुठल्या पद्धतीने होते, ते कशा पद्धतीने होते ते बघा। आता इथे त्यांनी दाखवलेलं आहे। आता इथे पुढे बघा, सांगा पाहू पान नंबर 16 वरती त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत। तर त्यातला पहिला प्रश्न बघा काय आहे, पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते? तर आपण बघितलं की ऑक्सिजन श्वसन हे जे पेशी स्तरावरचं श्वसन आहे त्याच्यामध्ये ग्लुकोजचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते। आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारलेला आहे, ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते? तर ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी तंतुकणिका या पेशी अंगकाची आवश्यकता असते। हे बघा, ह्या 2 प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत।